नमस्कार, मी डॉक्टर आशा मिरगे, माजी राज्य महिला आयोग सदस्य. चानी पोलीस स्टेशनमधल्या अंतर्गत आपल्या अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात एका 10 वर्ष मुलीवर 60 वर्षाच्या म्हाताऱ्याने शेजारच्या लैंगिक अत्याचार केल्याची घटना ऐकली आणि खरंच मन सुन्न तरी आता किती वेळा करायचं असं वाटायला लागलंय. काल मुळशी, परवा नसरापूर, त्याच्या अगोदर बेलापूर, त्याच्या अगोदर नाशिक, हे काय आहे? आणि खरंच तिच्या आईवडिलांनी तिला वाऱ्यावर सोडलं होतं का? नाही. याच पिल्लाच्या चोचीतल्या दाण्यासाठी आई वडील दोघंही जण हे मजुरी करायला गेले होते बिचारे. मग करायचं काय आई वडिलांनी? आणि आता खरंच मला या शासनाला आणि प्रशासनालाही प्रश्न विचारावा वाटतो की इतका निर्ढावलेला समाज जो तयार होतोय, कायद्याचा, पोलिसांचा, शिक्षेचा धाकच राहिला नाही. काय आहे काय? 13 जुलै 2016 कोपर्डीच्या चिमुकलीवर अत्याचार झाला. या 13 जुलैला 10 वर्ष होतील. आम्ही याव करतो, आम्ही लवकर न्याय देतो, आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात करतो. होय, फास्ट ट्रॅक कोर्टात केलं, पाहिजे तो वकील दिला, 1 वर्षात खालच्या कोर्टात रिझल्टही लागला. पण पुढे काय? ते 3ही नराधम येरवडाला गेले. त्यातल्या एकाने स्वतःहूनच आत्महत्या केली आणि उरलेले 2 खरोखर आपल्याच शासनाचे जावई बनून 2 वेळेचं जेवण आणि 1 वाजता नाश्ता तिथेच खात आहेत. मग या कोर्टात, मग त्या कोर्टात, सध्या मुंबई हायकोर्टात ते पेंडिंग आहे. देखो, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. माझी कळकळीची विनंती आहे त्याच मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्याला, जे तेव्हाही 2016ला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री होते आणि आजही आहेत, की या सगळ्या केसेसमध्ये काहीतरी ठोस ड्राईव्ह अंमलबजावणीमध्ये, शिक्षेमध्ये जर घेतलं नाही तर खरोखर मी सांगते, सगळ्या महिला संघटनांच्या वतीनं मीच सांगते की आता अशा नराधमांचा आम्ही अक्कू यादव करू. काय आहे अक्कू यादव? तुम्ही सगळे पाहून घ्या. धन्यवाद.